कारण या भक्तीच्या माध्यमातून साधू संतांनी भगवंताला पाहिलं. कसं पाहिलं? पाहणी प्रभू एका अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतात. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले. कसं पाहिलं? सगुण स्वरूप, सगुण स्वरूपाच्या माध्यमातून पाहिलं. आणि पाहिल्याचा परिणाम तेरे पहिल्याचं परिणाम सांगितलं. तेरे मदधार समाधान. पहिल्याचं परिणाम काय झालं? पाहिल्यामुळे मला समाधान मिळालं. आणि हेच जर समाधान मिळवायचं असेल तर त्या भगवान शिवाला ओळखण्याची शक्ती प्राप्त करावी लागेल. आणि ही जर शक्ती प्राप्त करायची असेल तर त्या भगवान परमेश्वराच्या नामाचं चिंतन करावं लागेल. आता त्या भगवंताला अनेक नावे आहेत. भगवंताला नाम अनेक प्रकारचे आहेत. अनेक प्रकारचे नाम असताना सुद्धा माझे प्रभू म्हणतात नाम शोभे श्री शंकर. भगवंताला शोभून दिसणारं नाव कोणतं असेल? श्री शंकर. शंकर हे अक्षरी किती अक्षरी शंकर नाव? 3 अक्षर आहे. शंकर हा मंत्र श्री अक्षरी सोपा निरंतर शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा. शंकर हे नाव त्रिअक्षरी आहे आणि हा मंत्र सुद्धा सोपा आहे. याच शंकर नावाचा आम्हाला जप करायचा आहे. कारण भगवंताची अनेक नावे आहेत. अनेक नावेही त्याच्या रूपावरून गुणावरून ठेवलेले. परंतु शंकर हे असे एक नाव आहे की शंकर नावामध्ये सामाजिक मनुष्याचं जीवनातलं सुख दाखवले. प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. त्याचे नाव या नामामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे, एवढं बळ आहे. नामामध्ये आमच्या जीवनाचं सार्थक दाखलेलं आहे. आमच्या जीवनाचं जर सार कशामध्ये असेल तर भगवंताचं नाव आहे. नावाचं तुलनात्मक महत्व सांगितले. नावाचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. सुरे होनी गोड नाम हे शिवाचे. तुलनात्मक महत्व सांगितलेले. सुधा म्हणजे साखर. साखरेपेक्षा जरी गोड काय असेल तर भगवंताचं नाम आहे. नाम गोड नाम गोड नाम
आमचं मन हे विषयामध्ये एकनिष्ठ होणार आहे. या विषयातून मुक्त करण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून नामाचं जेवढं वर्णन करणं तेवढं होईच. नाम नाम सार करदी पार भवसुंदो नाम चांग पेटे पांग देहाचा. मौली एवढ्यावरच थांबलेले नाही. शिवदास मौली म्हणतात शिवरास भाने महात्मे नावाचे कोठवरी वाते वर्णावे हो. या नामाचं वर्णन कुठपर्यंत करावं? कोठवरी वाते वर्णावे हो. कुठपर्यंत वर्णन करावं? जेवढं करावं तेवढं कमीच आहे. नामाची तुलना करत असताना नामाची तुलना ही स्वर्गातल्या दोन गोष्टीशी केली. स्वर्गामध्ये दोन गोष्टी असतात. स्वर्गीचे अमृत पेके नाम विश्वनाथ जोडे नाम स्मरण. स्वर्गामध्ये दोन गोष्टी असतात. एक अमृत आणि कल्पांत. या नामापुढे अमृत कसे? फिके नाम पुढे. या नामापुढे अमृतिका आहे. म्हणजे श्रेष्ठ जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. नाम हे असं एक साधन आहे. या विश्वामध्ये अनेक साधने आहेत. अनेक साधनामध्ये श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर एकमेव भगवंताचं नाम हीच श्रेष्ठ साधन आहे. आणि याच साधनाची जाणीव तुम्हाला मला करून घ्यायची आहे. जाणीव करून घेण्यासाठी फक्त भगवंताच्या नावाची गरज आहे. या नामाचं सदैव आम्ही स्मरण केलं पाहिजे. आणि या स्मरणाच्या माध्यमातून श्रीसंत महावीर प्रभू अभंगाच्या दुसऱ्या चरणावर श्रीसंत महावीर प्रभू या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन. श्रीसंत महावीर प्रभू त्या भगवान शिवाला म्हणू लागले देवा माझे हृदय भुवन. माझ्या हृदय भुवनामध्ये करा
सिंहासन माझ्या हृदयामध्ये तुमचं वास्तव्य सांगतीच असू द्या. आणि खरंच भगवंताचं वास्तव्य जर कुठं असेल तर एकमेव भक्ताच्या हृदयामध्ये असतो. कारण ज्यावेळी पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न विचारला, म्हटलं देवा तुमचा नित्य निवास कुठे असतो? कारण तुम्ही कधी मेरू पर्वतावर असता तर कधी कैलासावर असता तर कधी मंदिरात असता. नेमका तुमचा नित्य निवास कुठे असतो मला सांगा ना. तेव्हा भगवान परमेश्वराने पार्वती मातेला सांगितले, हे पार्वती, जो भक्त माझं सदैव गुणगान गात असतो, ज्या भक्ताचं हृदय पवित्र आहे त्याच्या हृदयामध्ये माझं सदैव अंकित असतं, वास्तव्य असतं. असे शुद्ध भाव जाता देवांकित तयाचा, ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं हृदय पवित्र आहे, त्याच्याच हृदयामध्ये त्याच्याच अंतःकरणामध्ये भगवंताचं सदैव अंकित वास्तव्य असतं. भगवंताला आपलं गुण घ्यायचं असेल, हृदयामध्ये जर भगवंताचा निवास करायचा असेल तर आम्हाला एकच करावं लागेल, आमचं हृदय पवित्र करावं लागेल. मग हृदय पवित्र करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आमच्या हृदयामध्ये जे काही विकार भरलेले, काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार, राग, द्वेष, हे जे काही भरलेलं आहे, हे जोपर्यंत विकार नष्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही पवित्र होऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही पवित्र होऊ शकणार नाही तोपर्यंत भगवंताला जाऊ शकत नाही. भगवंताची जर जाणीव करून घ्यायची असेल तर आमच्या मुखामध्ये सदैव भगवंताचं नाम असलंच पाहिजे. सज्जन, नाव घेण्यासाठी आम्हाला कुठल्याच प्रकारची धन संपत्ती काहीच लागत नाही. नवे नवे जात पात धर्म पंथ सुद्धा लागत नाही. फक्त आम्हाला भाव लागतो. भगवंताची भक्ती करण्यासाठी, नाव घेण्यासाठी फक्त भाव महत्वाचा आहे, विश्वास महत्वाचा आहे. विश्वास आणि भावाने आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं. सज्जन हो, ज्या भगवंताने आम्हाला सुंदर असा मनुष्य जन्म दिलेला आहे, सुंदर असं शरीर दिलेलं आहे, सुंदर असं मुख दिलेलं आहे, याच मुखामध्ये त्याचंच नामस्मरण ठेवायचं. अहो, साधू संतांनी भक्तीच्या माध्यमातून देवाला प्रसन्न करून दिली. आणि प्रसन्न झाल्यानंतर एका ठिकाणी लक्ष्मण महाराज त्या भगवंताला मागणी मागू लागले. म्हटलं, देवा मुखे नामस्मरण ठेवा तुझा पाडण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? म्हणून मौली म्हणतात, मुखे नामस्मरण ठेवा. देवा माझ्या मुखामध्ये सदैव तुमचं नामस्मरण ठेवा. कोणाच्या मुखामध्ये ठेवा? कोणाच्या मुखामध्ये ठेवा? संतांच्या मुखामध्ये. मुखे नामस्मरण ठेवा तुझा विसरण हवा, ही संतांची मागणी आहे. आता बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संतांच्या मुखामध्ये काय ठेवा? नाव ठेवा. शब्दाकडे लक्ष द्या. संतांच्या मुखामध्ये काय ठेवा? तर नाव ठेवा. आमच्या मुखामध्ये काय ठेवा? काय ठेवा? आमच्या मुखामध्ये तंबाखू ठेवा, आमच्या मुखामध्ये गोवा ठेवा, आता खूप काही ठेवा. नाही, सध्याच्या काळामध्ये 70% लोक तंबाखू खाणारे. आता जेवळीमध्ये खातात की नाही मला माहिती नाही. खातात की नाही? कोणी करत नाही? खातात की नाही? बरोबर. नाहीतर असंच एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तनामध्ये तंबाखू म्हटल्याबरोबर निघाली का? कुठे निघाली? तंबाखू का नाही? पहिला म्हणतात तंबाखू खातात. नाहीतर असंच एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तनामध्ये असाच तंबाखूचा विषय निघाला. पुरुष मंडळींना विचारलं, तंबाखू खातात की नाही? तुमच्यासाठी इमानदार होते, ते सांगितलं आम्ही खात नाही. ज्याने सांगितलं होतं त्याचीच पत्नी उभी टाकली आणि म्हटली, बाई
माझेच पती तंबाखू खातात, तिला आता घरी गेल्यानंतर लाटण्यानंच खावं लागतं. शिवाय तसं होणार ना. ज्या भगवंतांनी आम्हाला सुंदर असं मुख दिलेलं आहे त्या मुखामध्ये तंबाखू ठेवण्यासाठी दिलेलं नाही. जोपर्यंत आमच्या मुखामध्ये असलेल्या तंबाखू नष्ट करून नाम ठेवणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनाचं सार्थक होणार नाही. सार्थक करून घेण्यासाठी नामाची गरज आहे आणि हे नाम आमच्या हृदय मंदिरामध्ये साठवायचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही नामाचं चिंतन करणार नाही तोपर्यंत भगवंत आमच्या हृदयामध्ये निवास करणार नाही. जोपर्यंत आमचं अंतःकरण शुद्ध होणार नाही, जोपर्यंत आमचं हृदय पवित्र होणार नाही तोपर्यंत आमच्या हृदयामध्ये वास्तविक होणार नाही. कोणाचं? भगवंताचं. आणि अशी या भगवंताचं वास्तविक करून घेण्यासाठी आम्हाला त्या भगवान परमेश्वराचं भजन करावं लागेल. भजनाच्या माध्यमातून नक्की आम्ही पवित्र होऊ शकतो, नवीन नवीन जीवनामध्ये आनंद घेऊ शकतो. याच आनंदाच्या प्राप्तीसाठी, समाधान घेण्यासाठी, सुखाचा निगधाम करण्यासाठी, त्या अनंत कोटी ब्रह्मांडमय काशीतोष भगवान शिवाला ओळखण्याचं सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आपण एकदा टाळी वाजू, मुखातून नामस्मरण करू, भिंतीला टेका दिलेलं सरळ बसू, लांब केलेलं पाय जवळ करू, एकदम मध्यंतरीचं भजन करू. आता हे भजन टाळकऱ्यांना विनंती, टाळ वाजवणारही नाही आणि म्हणणारही नाही. टाळकऱ्यांना थोड्या वेळासाठी सुट्टी. आता बसलेलेच मंडळी टाळ्या वाजवतील आणि बसलेलेच मंडळी म्हणतील अशी टाळी वाजली पाहिजे की आमची टाळी तर भगवंताला सुद्धा ऐकू दिली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सर्वजण वरहात करून टाळी वाजवणार नाही तोपर्यंत आपलं भजन संपणार नाही. शंकर संपलेला आहे. तर आता अभंगाच्या उत्तरार्धाकडे अभंगाच्या उत्तरार्धाकडे ओढत असताना
श्री संत महादेव प्रभू तुम्हा मला उपदेश करतात, म्हणतात बाबांनो या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी त्या भगवान परमेश्वराची जाणीव करून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण भगवंताची जाणीव ही केवळ मनुष्यालाच करून घेता येते. म्हणून सर्वात श्रेष्ठ जन्म मनुष्याचा आहे. मनुष्य जन्म तुम्हा मला प्राप्त झाला, मनुष्य जीवन तुम्हा मला मिळालं हे खरं, परंतु मिळालेलं जीवन कसं आहे? दरा जन्म जरा नरजन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुड. यासाठी रंग जवळी करा. सज्जनो खरंच या विश्वामध्ये आमचं जर कोण असेल, आमचं सखा जर कोण असेल तर एक जो भगवान शिव हाच आमचा सखा आहे. या विश्वामध्ये आमचं कोणीच नाही. आमचं जर कोण असेल तर एक जो भगवंत हाच आमचा आहे. नव्हे नव्हे या विश्वामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही की जी आमच्या अंतिम शेवटच्या टोकापर्यंत येऊ शकते. आमच्या सोबत येणारा जर कोण असेल तर भगवंत आहे. आम्ही येताना सुद्धा त्याच्याच सोबत आलेलो आहोत आणि जाताना सुद्धा त्याच्याच सोबत जाणार आहोत. परंतु जीवन जगत असताना या संसारामध्ये सर्वस्व काही आम्ही माझं 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 म्हणतोय, परंतु इथं आमचं कोणीच नाही. कितीही जरी आम्ही धन संपत्ती सर्वस्व काही कमावलो तरी आमच्या सोबत येणारं काहीच नाही. अहो साधू संतांनी तुम्हा मला प्रश्न विचारला. म्हटलं बाबा रे लाईट आल्यावर बरेच मंडळींना वाटलं आपली उगाच लाईट आली, कारण लाईट गेली तेव्हा जोडणाऱ्याला मोफत झालं होतं. संतांनी तुम्हा मला प्रश्न विचारला. आला जाताना घेऊन जाशील का, नको अभिमान करू भला मानसा. विश्वामध्ये आमच्या अंतिम शेवटच्या टोकापर्यंत येणारं काहीच नाही. आम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही आणि येताना सुद्धा काहीच आणलं. आमच्या सोबत जर येणार काय असेल तर एक जो भगवान परमेश्वराचं नामस्मरण आहे आणि नामस्मरण हीच आमच्या जीवनाची खरी धनसंपत्ती आहे. सज्जनो ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने हनुमंताला प्रश्न विचारला, प्रभू रामचंद्राने हनुमंताला प्रश्न विचारला, म्हटलं हनुमंता संपत्ती म्हणजे काय आणि विपत्ती म्हणजे काय? प्रश्न विचारला संपत्ती म्हणजे काय आणि विपत्ती म्हणजे काय? तेव्हा हनुमंतराने उत्तर दिलं, म्हटलं देवा तुमचं नामस्मरण हीच संपत्ती आहे आणि तुमचं विस्मरण हीच विपत्ती. शिवाय अशी धन संपत्ती कमवा की जी धन संपत्ती आमच्या अंतिम शेवटच्या टोकापर्यंत येऊ शकते. अशी धन संपत्ती जर कोणती असेल तर एक जो भगवान परमेश्वराचं नाम हीच आमच्या जीवनातली खरी संपत्ती आहे आणि हीच संपत्ती तुम्हा मला कमवायची आहे. आणि ही संपत्ती का कमवायची आहे, भगवंताचं नामस्मरण का करायचं आहे, भगवंताची भक्ती का करायची आहे? भक्ती यासाठी करायची एक लक्षात घ्या, जीवन जगणारे आम्ही आहोत. शब्दाकडे लक्ष द्या. जीवन जगणारे आम्ही आहोत, मात्र आम्हाला जगवणारा तो भगवान शिव आहे. आमच्या जीवनाची जर सूत्र जरी कोणाच्या हातामध्ये असेल
तर एक भगवान शिवाच्या हातामध्ये. म्हणून शिवदास माऊली म्हणतात तूच करत जीवनाचे जर सूत्र जरी कोणाच्या हातामध्ये असेल झोपलेल्यांच्या नाही बरं. आमचं कामच असतं नळी फुंकले सोनारे इकडून तिकडी काही वारे हे की नाही. ऐकायचं सोडून टाकायचं ऐकायचं सोडून टाकायचं. संतांनी तुम्हा मला उपदेश केला ऐकले ते धरायाने वाचे बदाशुर पाने. जे आम्ही श्रवण केलेलं आहे जे आम्ही ऐकलेलं आहे ते ऐकलेलं आमच्या अंतकरण वृत्तीमध्ये ठेवून आम्हाला बदल घडवायचा आहे. पण आम्ही काय करतो एका कानाला ऐकायचं दुसऱ्या कानाला सोडून टाकायचं आहे की नाही. साधं उदाहरण सांगते तुम्ही सुद्धा कधी ऐकलाच असता तर सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करते. एका मनुष्याच्या घरी कार्यक्रम होता आणि तो मनुष्य बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये फिरत असताना झोपणाऱ्याने इकडे लक्ष द्यावं. बाजारामध्ये फिरत असताना त्याला एका दुकानामध्ये 3 भावल्या दिसल्या. ऐकल्याचा परिणाम सांगू लागला. एका दुकानामध्ये 3 भावल्या दिसल्या. तो मनुष्य दुकानामध्ये गेला आणि म्हटलं सावकारांना सावकार या 3ही भावल्या किती रुपयाला आहे मला घ्यायची आहे. तेव्हा विकणारा मनुष्य घेणाऱ्या मनुष्याला म्हणतो बाबा पहिली भावली 100 रुपयाची आहे दुसरी भावली 200 रुपयाची आहे आणि तिसरी भावली 300 रुपयाची आहे. आता घेणाऱ्याला प्रश्न पडतो
भावल्या दिसायला तर सारख्याच दिसतात, मात्र किंमत का वेगवेगळी आहे. घेणारा मनुष्य विकणाऱ्या मनुष्याला म्हणतो सावकार, या तिन्ही भावल्या सारख्या दिसतात, मात्र किंमत का वेगवेगळी आहे. तेव्हा ते सावकार सांगू लागतात, म्हणतात बाबा ही पहिली भावली अशी आहे की त्या भावलीच्या एका कानातून तार घातलं की ऑटोमॅटिक दुसऱ्या कानातून तार निघतो, म्हणून किती 100 रुपये. दुसरी भावली अशी आहे की तिच्या एका कानातून तार घातलं की ऑटोमॅटिक मुखातून तार निघतो, म्हणून किती 200 रुपये. मात्र तिसरी भावली अशी आहे की तिच्या दोन्ही कानातून तार घातलं की ऑटोमॅटिक पोटामध्ये जाते, म्हणून किती 300 रुपये. म्हणजे पहिली भावली अशी होती एका कानाने ऐकायची, दुसऱ्या कानाने सोडून टाकायची. दुसरी भावली अशी होती रात्रभर कीर्तन भजन श्रवण करायची आणि सकाळी उठल्याबरोबर लोकांना फडफड फडफड सांगून टाकायचे आपल्यामध्ये आहे ते आहे. आपण म्हणतो बा म्हाताऱ्या बाया म्हणतात रात्रभर रामायण ऐकली, सकाळी उठल्याबरोबर रामाची सीता कोण आप्पा कोण रामाची सीता कोण होती बाई आणि दुसरी भावली अशी होती रात्रभर कीर्तन भजन श्रवण करायची आणि सकाळी उठल्याबरोबर लोकांना फडफड फडफड सांगून टाकायचे आपल्यामध्ये आहे तेच आहे. मात्र तिसरी भावली अशी होती रात्रभर कीर्तन भजन सर्वस्व काही श्रवण करायची आणि श्रवण केलेलं ऐकलेलं आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये ठेवून आपल्यामध्ये बदल घडून घ्यायची, म्हणून हिची किंमत 300 रुपये होती. मग आता आपल्याला कोणती भावली व्हायची? तुम्हाला कोणती भावली व्हायची? किती भावली? दुसरी का तिसरी का पहिली? कोणती व्हायची? महिला मंडळ 50% आरक्षण व्हायचं मला ना. कोणती व्हायची भावली? दुसरी. दुसरी जन्मामध्ये इकडे आला मंडळ. तुम्हाला किती भावली व्हायची? आहेत कीर्तनामध्ये. आम्ही जीवनामध्ये सदैव तिसरी भावली होऊनच जीवन जगलं पाहिजे, कारण या तिसऱ्या भावलीमध्ये आमच्या जीवनाचं सार्थक आहे आणि सार्थक करून घेण्यासाठी भक्तीची गरज आहे. हीच भक्ती श्री संत महादेव प्रभूंनी साधली आणि भक्तीच्या माध्यमातून अभंगाचे तिसरे चरण